शिवसेनेला या ठिकाणी विटेकर जनतेने चांगला कौल दिला। या ठिकाणी विरोधकांचा सुप्रसाद झाला आणि हा सर्व जो विजय सुहासभाई यांच्यामुळे, अमोलदादांच्यामुळे आणि या ठिकाणी या विटेकर जनतेच्या प्रेमापोटी नाथबाबाची केलेली सेवा यांचा विजय आहे आणि आम्ही विटेकर जनतेचं खूप खूप आभारी आहे। नाथबाबाच्या नावाने आत्ताचा हा विजय एकदम उत्स्फूर्त आहे। जनतेने केलेला विजय, जनतेतनं लाट होती सुहासभाई यांची, अमोलदादांची केलेल्या कामांची, भाऊंनी केलेल्या कामांची लाट होती। अतिशय मोठी कामं आपल्या विट्यात पार पडले ते। एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत, आता अजून निधी भरपूर जाईल, विट्याचं नंदनवन होईल। असाच पाठिंबा, असेच प्रेम लोकांचे आपल्याबरोबर राहू द्या। आम्ही कार्यकर्ते लोकांच्यासाठी तत्पर आहोत। कधी कोणालाही गरज लागेल त्यावेळी आम्हाला फोन करा, आम्ही 10 मिनिटात तिथे आहे। आजचा हा विजय शिवसेनेचा निश्चितपणानं ऐतिहासिक आहे। विटे शहराची 50 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये जीवाभावाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं। कैलासाचे अनिल भाऊंचा आशीर्वाद, सुहासभाईंचं कष्ट आणि अमोलदादांची साथ आणि आमच्या प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी लावलेली चिकाटी, रात्रीचा दिवस करून त्यांनी हा विजय आम्हाला मिळवून दिलेला आहे। त्यामुळे निश्चितपणानं आनंद झालेला आहे। हा विजय आम्ही निश्चितपणानं कामातून त्या कार्यकर्त्यांच्या ऋणात राहू आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही निश्चितपणानं चांगलं काम करू, एवढीच या निमित्तानं विनंती करतो। आज जो विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जो विजय झालेला आहे, तो विजय शिवसेनेच्या 22 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याचबरोबरीने नगराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि विटा नगर परिषदेच्या या विटा आणि विटा पंचक्रोशीतल्या सर्वसामान्य जनतेनं गेल्या अनेक वर्षी सत्ता उलटवत असताना स्वर्गीय अनिल भाऊंचे आशीर्वाद, सन्मान्य सुहासभाईंचं नेतृत्व, अमोलदादांचे समर्थ साथ आणि विटेकर जनतेनं दिलेल्या ह्या आज केलेली मदत आणि कार्यकर्त्यांच्या बळावरती मिळालेला विजय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपाने शिवसेनेचे सर्व उमेदवार हे त्यांना कामाच्या पोचपावतीतून निश्चित देतील आणि दिलेल्या सहकार्याबद्दल शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून विटेकर सर्व आबालवृद्ध जनतेचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। हा विटेकर जनतेचा कौल हा सर्वसामान्य जनतेचा असून त्यांच्यावर गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये अन्याय आणि कामाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। संदर्भात वतीने जे काही विकास कामं तत्कालीन आमदार असताना केली होती आणि त्याप्रमाणे लोकांचा विश्वास जपला, ज्याप्रमाणे मतदारसंघातील तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये अनिल भाऊ हे काय व्यक्तिमत्व आहे हे ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकांना माहिती आहे। विटेकरांना आता 100% माहीत झालं, त्यामुळे विश्वास ठेवला आणि आपले लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या प्रेरणेनं सर्व विटेकरांवर विश्वास ठेवला आणि त्या पद्धतीनं आता हा विजय हा जो आहे तो सर्वसामान्य विटेकरांचा हा जल्लोष आणि विजय आहे। त्यांच्या अंतर्मनातल्या भावना ज्या आहेत त्याप्रमाणे विकास कामाला न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक काम हे कधीही पक्षपातीपणा केलेला नाही। त्यामुळं अनिल भाऊ शिकवण जे आहे तेच पुढे लोकप्रिय आमदार अनिल भाऊ बाबर, सुहासभाई बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या वतीने जे काय विटेकरांचा जनतेचा लेखाजोखा केलाय त्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे प्रेम आणि विश्वास निर्माण केलाय त्यामुळं आपला हा विशाल विषय आहे, विजय आहे तो सगळ्या विटेकर जनतेचा आहे। त्यामुळं हा समर्पित आमच्या स्वर्गीय आमदारांना बाबर यांना समर्पित केला हा विजय हा सगळ्या मतदारसंघाच्या माध्यमातून आहे, विटेकर जनतेच्या वतीनं आहे। आज जे विटा नगरपालिकेच्या इलेक्शनचा आज निकाल आणि त्या निकालाच्या माध्यमातून पहिल्यांदाच विट्यात ऐतिहासिक सत्तांतर झालेलं आहे। शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार सुहासभाई बाबर व आमचे किंग मेकर नेते अमोलदादा बाबर यांनी विट्यातल्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवून हे सत्तांतर घडवून आणलेलं आहे। सर्व विजयी उमेदवारांचं आणि विटेकर जनतेचं मी विटा शहर शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं आभार मानतो की त्यांनी विटा हे भयमुक्त विटा आणि सर्वसामान्य जनतेला काम करणारं नेतृत्व आज विट्यातल्या जनतेने निवडून दिलंय। मी सर्वप्रथम विटेकर जनतेचा आभार मानतो।
विटे शहराच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आज विटे शहराने ऐतिहासिक निर्णय केलेला आहे. विटे शहरातील जनतेनं शिवसेनेचे 22 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असा विजयाचा गवगवीत निकाल शिवसेनेच्या पारड्यामध्ये टाकलेला आहे. आज शिवसेनेचे स्वर्गीयवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी केलेल्या कामाची पोचपावती माणसांनी दिलेली, लोकांनी दिलेली आहे. आमदार सुहासभाई बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा जनतेला भयमुक्त असणारा कारभार चालेल. इथून बुद्धीनं आणि स्वतःच्या ताकदीनं काम करेल. नगरसेवक स्वतंत्र कारभार करतील आणि विटे शहराला न्याय दिला जाईल.